अजिबात देत नाहीत. स्वतःकडचं 100% कोणीच इतकं देत नाही. कारण हे जे म्हणजे कारण की एक्सपिरियन्स नाहीयेत, नवीन मुलींना माहित नाही. आम्ही बऱ्याच ठिकाणी आज 15-20 वर्षात बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो. पण इतकं प्रॉडक्ट नॉलेज आणि इतके डिटेल्समध्ये आपल्याकडचं काहीतरी ठेवतात स्वतःकडे. इतकं डिटेलमध्ये कोणीच देत तुला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? माझा जवळ-जवळ 20 वर्षाचा. म्हणजे आता ह्या 20 वर्षात हिने 100 लोकांना तरी बघितलं असेल, त्यातले 50 लोकांचे क्लास केले असतील, तेव्हा ती मला हा रिव्ह्यू देते. विचार करा. पण कसं असतं माहितीये तुला, पुन्हा ते सांगते, जे नवीन नवीन असतात ना डोकी, त्यांनी आयुष्य बाहेर बघितलं नाहीये, त्यांनी बाहेरची दुनिया बघितली नाहीये. त्यामुळे त्यांना ना असं वाटतं की बापरे, त्यांना हे नाही कळत की आपलं कुठे चुकतंय. आता सांग, मी एक एक शब्द बोलली, तुला काय वाटलं? जे एक एक शब्द सांगताय ना, तो अगदी म्हणजे पटण्यासारखा आहे. कारण की हा सगळा अनुभव घेऊन मी इथे आली आहे. कारण म्हणजे असं नाहीये की म्हणजे तुमच्या समोर बोलायचं किंवा तुमची काहीतरी वावा करायची म्हणून नाही. जेन्युइनली सांगते की इतक्या ठिकाणी आम्ही गेलो. असं नाव ठेवायचं किंवा काही म्हणजे ठेवायचीच नाही कोणाला. सगळे बेस्ट असतात. उद्या तुम्ही क्लास घेणार, तुम्ही जीव तोडून नाही देणार पोरांना जेवढं तुम्हाला येतंय. तुम्ही असा विचार करणार, आता पोरं आली आहेत, फी आली, आता ह्यांची मारूया, असं विचार करणार. तुम्ही काय विचार करणार, नाही उद्या मला ना हे चांगलं शिकवायचंय. माणूस जसा असतो ते त्यांना त्यांचा 100%च देतो. मी तर म्हणते ना, मी जेवढे पण आर्टिस्टकडे शिकले, एकूण एक बेस्ट होते. कोणच वाईट नसतं. वाईट आपण असतो की आपल्याला ना ते घेता नाही येत. हे लक्षात ठेवा आयुष्यभर. समजलं? आणि तुम्ही पण बघा, तुम्ही आमच्या जागी उभं राहून बघा, तुम्ही बेस्टच देणार जेवढं तुम्हाला आवडतं येतं. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की बाहेरून नावं ठेवताय, तर तुमचं कसं होतं जीव, किती मनाला दुःख होतं, हे तुम्ही टीचर बनल्यावरच तुम्हाला कळणार आहे. बरोबर आहे? समजतंय? त्यामुळे तुम्ही आयुष्यात स्वतःवर फोकस करा. मला एवढंच फक्त तुम्हाला सांगायचंय, प्लीज. आणि तुम्हाला जे पण हेल्प लागेल, काय असेल, आम्ही आहोत ना गायडन्ससाठी. अकॅडमी काय 1 महिना आहे म्हणजे 1 महिना संपला, ह्याच्यानंतर तुमच्यासाठी गेट बंद, असं नाहीये. आज येतात ना पोरी उठून. परवाच्या दिवशी ती चंचल आलेली, बोललीस ना, तुम्हाला सांगितलं ना, अकॅडमीच्या ओपनिंगला आलेली. परवा ते तुम्ही बघितलं असेल, नवरा बायको आणि 2 पोरं आलेली, तिच्या पण अकॅडमीचं ओपनिंग आहे. ठाण्यालाच ओपन करते. ठीक आहे ना, तुम्ही चांगलं करा. आम्ही येणार ओपनिंगला, आम्ही 100% सपोर्ट करणार. मी हा विचार नाही करणार की ही माझ्यापासून 5 मिनिटावर अकॅडमी ओपन करते, मी का जाऊ हिच्या ओपनिंगला. काय संबंध? माझ्या नशिबात आहे ते मला मिळणार, तिच्या नशिबात आहे ते तिला मिळणार, संपलं. माझं काम माझं दिसणार आहे, तिचं तिच्या स्टाईलप्रमाणे दिसणार आहे. अरे कोण कोणाचं नशीब बिशीब चोरून घेऊन जात नाही, हे सगळं डोक्यातून काढून टाका आधी. समजलं? आणि जेन्युअनली 100% स्वतःसाठी द्या. ब्लेमिंग गेम खेळू नका. काही होत नाही आयुष्यात ब्लेम गेम खेळून. कळलं? ठीक आहे. असं असं माझे व्हायब्रेशनचे खूप हे झाले. समजलं? थँक्यू बघा. आणि ती पण किती फील्डमध्ये 2 टाईपच्या मुली एंटर करतात. कारण की तुम्ही बघितलं असेल या फील्डमध्ये, आता माझ्याच क्लासमध्ये बघा ना, मी दर बॅचला एवढा क्राऊड माझ्याकडे शिकतो ॲज अ मेकअप आर्टिस्ट, आणि इथून शिकून बाहेर पडतो. कारण की कॉम्पिटिशन जर मी एकटीच म्हणाली तर मीच किती कॉम्पिटिशन रेडी करते या फील्डमध्ये. बेसिकली म्हटलं जातं की या फील्डमध्ये आता खूप मेकअप आर्टिस्ट झाले आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये मेकअप आर्टिस्ट आहे. सगळेच जर मेकअप आर्टिस्ट झाले तर मेकअप कोण करून घेणार, आणि या फील्डमध्ये कोणाला कामं मिळणार आहेत. तर ही सगळी भीती बाहेरच्या दुनियेमध्ये लोकांनी पसरवली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं मी म्हणाले या फील्डमध्ये 2 टाईपच्या मुली येतात. एक टाईप हा आहे जो आवड म्हणून येतो, जो पॅशन म्हणून येतो, आणि ज्यांना ॲक्च्युअलमध्ये या कलेबद्दल काहीतरी आवड असते आणि त्यांना लहान असल्यापासून मेकअप ही गोष्ट प्रचंड आवडत असते. त्या मुली, त्यांना कसं आहे माहिती आहे, एखादी गोष्ट तुम्ही डेली बेसिसवर जरी केली ना, त्या मुलींना कंटाळा येत नाही त्या गोष्टीचा, कारण की त्यांना ते आवडतंय, आवड आहे म्हणून. आता बघा, काही काही लोकांना पिक्चरची खूप आवड असते. त्यांनी कितीही मूवीज बघितल्या तरी त्या कंटाळत नाहीत, ते रोज एक मूवी बघायला रेडी असतील. पण आमच्यासारखी लोक तसं नाहीये. मग आम्हाला टाइम वेस्ट वाटतो हे मूवी बघणं. असं वाटतं यार काय 3 तास टाइमपास करायचं. किती सारे पिक्चर मी इंटरव्हलमध्येच उठून गेले, कारण की माझ्यात पेशन्सच नाही आहेत की स्टोरी चांगली आहे तरच मी थांबणार, माझं असं आहे. पण काही लोक तशी नसतात. काही लोक खूप पॅशनेट असतात की पिक्चर पूर्वीची लोक स्पेशली तशी होती. समजून घ्या, या फील्डमध्ये जर तुम्हाला खरंच मनापासून पॅशन आहे, आवड आहे, तर तुम्ही 100% ही फील्ड करणार. बिकॉज या फील्डमध्ये ना असं नाहीये की तुम्ही आलात, चांगला क्लास केला आणि हिथून बाहेर पडल्यावर काहीच केलं नाही.
इथून बाहेर पडल्यावर तुम्ही काम नाही केलं, तुम्ही प्रॅक्टिस कंटिन्यू नाही केली, तुम्ही मिळेल ते पडेल त्या ऑर्डर्स नाही केल्या, तुम्ही प्रोफाईल नाही बनवली, तर तुमचं या फील्डमध्ये काही होऊ शकत नाही. मग तुम्ही हा क्लास लावा, ह्याच्यापेक्षा भारी लावा, अमेरिकेत जाऊन शिका, दुबईमध्ये जाऊन शिका, काही फरक नाही पडणार आहे. एक लक्षात ठेवा, तुमची प्रॅक्टिस जर मजबूत आणि बेस्ट असेल ना, तुम्ही कुठल्याही प्रोडक्टवर, तुम्ही कितीही स्वस्त प्रोडक्ट घ्या, महागातले प्रोडक्ट घ्या, अगदी ड्रग स्टोर, मेबलिन, शुगर, लॅक्मे घ्या, तुम्ही कशावर पण एकदम बेस्ट काम करणार जेव्हा तुमची प्रॅक्टिस कंटिन्यू होणार. पण जर तुम्ही प्रॅक्टिसच केली नाही आणि तुम्ही ठरवलंय की बघू, होईल, करूया, मॉडेल शूटला कशाला पैसे घालवायचे, कशाला मैत्रिणींना समोरून विचारायचं, अप्रोच करायचं, कशाला काय प्रोडक्ट कशाला वाया घालवायचे. मी सिरियसली तुम्हाला सांगते, आजही मी अशा फील्डमध्ये भरपूर मुली बघितल्या आहेत की ज्या मुली हे सगळं आम्ही कोकलून अख्खा महिना सांगतोय. आज तुम्ही पण बघताय, मी डे 1 पासून ही गोष्ट सांगायचा प्रयत्न करते सगळ्यांना. आणि आज माझ्या अकॅडमीमध्ये मी 30 दिवस तुम्हाला व्हिडिओ काढायची परमिशन देते. का देते याचा विचार केलाय, कारण की आम्ही जेन्युअनली मुलांना मनापासून शिकवतो आणि त्यांना बेस्टच सगळ्या गोष्टी देतो. म्हणून तुम्हाला आम्ही घाबरू शकत नाही. तुम्ही काढा व्हिडिओ बिंदास. आणि इथे तुम्ही कितीतरी मुली अशा आहेत ज्या डेलीचे व्लॉग्स पण टाकतायत की आज काय शिकवलं, परवा काय शिकवलं. बरोबर आहे. म्हणून अकॅडमी म्हणून, ॲज अ टीचर म्हणून माझी रिस्पॉन्सिबिलिटी बनते, जे मार्केटमध्ये चालतंय, जे मार्केटमध्ये वर्क होणार आहे ते मी तुम्हाला शिकवणार. ऑफकोर्स मी तेवढंच शिकवणार जेवढं मला येतंय. मला येत नाही आणि तुमचे खूप जास्त हाय एक्सपेक्टेशन असतील तर कदाचित तुम्ही डिसअपॉइंट व्हाल, कारण की मलाच येत नाही तर मी कुठून देणार तुम्हाला. सिम्पल आहे. पण मला एवढं वाटतं की मला जे येतं ते मी 100% तुम्हाला देणार, आणि ते देत आलेच आहे. आणि म्हणूनच टचवूड आज इतक्या वर्षापासून माझी अकॅडमी ही नेक्स्ट लेवलचं काम करते आणि आपल्याकडे एवढा रिस्पॉन्स आहे. मेकअप आर्टिस्ट जेव्हा मॉडेल शूट्स करतात त्यावेळी सुद्धा ते मेहंद्या काढतात, सुंदर ब्रायडल आउटफिट देतात. का? कारण की लोकांना असं वाटावं ते क्लायंट आहेत, क्लायंटवर इतकं सुंदर काम होतंय, मग क्लायंट लोक तुम्हाला समोरून इन्क्वायरी करतात, अप्रोच करतात, त्यांना छान वाटतं. पण या फील्डमध्ये तुम्ही जर कन्सिस्टंट नाही राहिलात, या फील्डमध्ये तुम्ही प्रॅक्टिस कंटिन्यू नाही केली आणि तुम्हाला 6 महिन्यांनी असं वाटलं की यार काय, मी काहीच नाही, मला ऑर्डर येत नाही, मला ऑर्डरचा कॉल, कसा तुम्हाला ऑर्डरचा कॉल येईल? कसा येईल? ऑर्डरचा कॉल त्या लोकांनाच येतो ज्या लोकांच्या पेजवर काम आहे. तुमच्या पेजवर काही काम नाहीये ना, तुमची इकडचंच काम टाकलंय, इकडच्याच लोकांच्या दुसऱ्या पोरींचे व्हिडिओ घेऊन चोरून टाकलेत, फोटो चोरून टाकलेत, माझे टाकलेत कामं आणि लिहिलंय मी स्वतः केलंय. हे बघा, हे शॉर्ट टर्मसाठी चालणार आहे, हे लॉंग टर्मसाठी नाही चालणार आहे. कारण की दुनिया मला ओळखते की माझ्या पेजवर काय रोजचं पडतं, माझे व्हिडिओ सगळे व्हायरल जातात. त्यामुळे तुम्ही या करिअरची सुरुवात खोट्याने कधीच करू नका. अगदी छोटंसं का काम होईना, पण स्वतःच 100% टाका. का सांगते? कारण की तुम्ही जर प्रोफाईल बिल्ड करणार तरच तुमच्याकडे इन्क्वायरी येणार, तरच तुमच्याकडे कामं भेटणार आहेत. अदरवाईज तुम्हाला सांगते 2 महिने, 3 महिने, 4 महिने गेले की तुम्हाला सुद्धा निराशा यायला स्टार्ट होते. आपल्याला इन्क्वायरी काय नाही येते, आपल्याला कॉल का नाही येते, लक्षात ठेवा. त्यामुळे प्लीज हा पॅटर्न बिलकुल पण फॉलो करू नका की तुम्ही नुसतं अकॅडमीच्या जीवावर बसाल आणि नुसतं की बाबा आता प्रोडक्ट घेतलेत, आता हे घेतलंय, मला कॉल येतील, एन्क्वायरी, असं नाही होणार आहे. हे बघा, तुम्ही माझ्याकडे शिकलाय, हा एक बेनिफिट आहे तुमच्याकडे. पण तुम्हाला क्लायंट माझ्याकडे शिकलाय म्हणून ऑर्डर नाही देणार आहे, तुम्हाला क्लायंट तुमचं काम बघून ऑर्डर देणार आहे. हे खूप लक्षात ठेवा. अदरवाईज काय होतं माहितीये, मग मुली काय करतात, मुली अकॅडमीला ब्लेम करतात. कारण की ब्लेम करायला हायच काय कोण दुसरं. ज्या मुलींचे पैसे फुकट जातात त्यांना असं वाटतं पैसे फुकट गेले, पण फुकट खरं मला सांगतो कोणामुळे गेलेत? अकॅडमीमुळे गेलेत का स्वतः काही न केल्यामुळे गेलेत? कारण की आयुष्यामध्ये तुमच्या सक्सेस येतो, तुम्ही श्रीमंत बनता किंवा नाही बनत, का आयुष्यभर गरीब राहता, हे फक्त आणि फक्त आपल्या स्वतः आपण जबाबदार असतो आणि हे आपल्या एफर्ट्सनी होतं. तुम्ही कितीही कुठल्याही मोठ्या मेकअप आर्टिस्टकडे शिकलात, पण तुम्ही स्वतःहून पेज नाही बनवलं, स्वतःहून एफर्ट्स नाही टाकले, तुम्हाला या फील्डमध्ये काय, कुठल्याही फील्डमध्ये जी लोक स्वतःचे बिझनेसेस ओपन करतात त्यांना क्लायंट मिळत नाहीत. बिकॉज क्लायंट एकाच गोष्टीने मिळतात बिझनेससाठी, जेव्हा तुम्ही स्वतःची जास्तीत जास्त मार्केटिंग आणि पब्लिसिटी कराल. सिम्पल आहे. आणि जे माणूस पॅशनेट आहे, ज्या माणसाला या फील्डची प्रचंड आवड आहे, ते स्वतःहून रोजच्या रोज प्रॅक्टिस करायला, रोजच्या रोज काम करायला सुद्धा कधीच कंटाळणार नाही. पण ज्या मुली या फील्डमध्ये पैसा बघून आल्या आहेत,
फेम नेम बघून आल्यात की बाबा अमक्या तमक्यानी मस्त मोठी गाडी घेतली, ही फॉरेन ट्रिप करते, ही मस्त करते, हे बघून जे आलेत ना, ज्यांना ह्याची आवड पण नाहीये, ज्यांनी स्वतःला कधी काजळ आणि लिपस्टिक पण नाही लावली, ती लोकांना ना बोर होतं. त्यांना बोर होतं. त्यांना काय वाटतं माहितीये का, काय किती करायचं, 1-2 मॉडेल शूट पण करणार, पैसे पण खर्च करणार, पण त्यातून काही आउटपुट नाही आला ना, ते जज करत बसणार की आपलं नाही झालं. आणि हे लक्षात ठेवा, ऑर्डर म्हटलं की ना चांगले वाईट एक्सपिरियन्स येणारच आहेत. ऑर्डरवरून ना जज करू नका स्वतःच्या कामाला. आजही आम्ही एवढे फेमस असून सुद्धा आमच्याही ऑर्डरमध्ये आजही आम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागतात. गरमी बाहेर इतकी वाढली आहे, थोडासा मेकअप हलणं निघणं, ब्राईड रडली की मेकअप थोडासा गळणं, हे कॉमन आहे या फील्डमध्ये. भारीतल्या भारीक मेकअप आर्टिस्टच्या ब्राईड लोकांना पण इश्यू येतो गरमीमध्ये रडल्यावर. ते काय तुम्हालाच येतो असं नाहीये. त्यामुळे तुम्ही हे जज नका करू स्वतःला की माझं टेक्निकच बरोबर नाहीये, मला येतच नाहीये मेकअप, माझंच चुकतंय. पण तुम्ही किती सारे ऑर्डर्स अशा पण कराल ना की ज्यात क्लायंट तुम्हाला समोरून ॲप्रिशिएट करेल की आम्ही रात्री गेलो ना तरी आमचा मेकअप ॲज इट इज होता. आणि हे जिथे एक्सपिरियन्स लोक इथे बसली आहेत ना, ह्यांना हे तंतोतंत माझे प्रत्येक शब्द ना मनाला पटत असेल. म्हणून तुम्हाला सांगते, आयुष्यात कधीही डिसअपॉइंट व्हायचं नाही आपल्याला कुठल्याच बाबतीत. प्रॉब्लेम नाही आले तर तुमची ग्रोथ कशी होणार? तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला प्रॉब्लेम नाही आले तुम्ही एकदम मोठे काय हिरो हे बनणार आहे? प्रॉब्लेम आल्यावरच माणूस नवीन शिकतं ना, की आपलं का नाही होतंय, चल अजून ह्याच्यात काहीतरी आपण R&D करूया, ह्याच्यामध्ये सर्च करूया, ह्याच्यामध्ये अजून प्रोडक्ट चेंज करून बघूया किंवा टेक्निकमध्ये आपण चेंजेस करूया. हे लक्षात ठेवा. आधी चुकतंय काय ना, ते स्वतःचं किती चुकतंय ते आधी आपण मुळापासून आधी शोधलं पाहिजे. आणि या फील्डमध्ये आता तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये खूप चाललंय काय 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 काय. हे सगळं ना ब्लेमिंग गेम बीम करणं ना बंद करा. हे मार्केट कोणाचंच नाहीये. लोक 4 दिवस मजा घेतात. आणि त्यातमध्ये ना भरडलं कोण जातं माहितीये का? तुमच्यासारखी साधी लोक. आम्ही लोकांनी तर आमचं ऑलरेडी एम्पायर उभं केलंय. आम्हाला काही फरक नाही पडणार आहे. आमचे सगळे मिळून 5 लाख फॉलोअर आहेत आज सगळ्या वेगवेगळ्या अकाउंटवर. तुमची स्टार्ट आहे. त्यामुळे ना लोकांच्या कॉन्ट्रोवर्सीजमध्ये ना बिलकुल आपल्याला पडायचं नाही. आज एवढी सगळे मोठ्या मोठ्या आर्टिस्ट लोकांच्या कॉन्ट्रोवर्सी चाललेत, पण आम्ही कधीच कोणाला लाईक पण करत नाही, कमेंट पण नाही करत. का नाही करत? कारण की कशाला, आपल्याला त्या मार्गात जायचंच नाहीये, आपल्याला त्या गोष्टी करायच्याच नाहीयेत. तर तुम्ही, मला असं वाटतं ना, स्वतःच्या 100% कामावर फोकस करा. स्वतःची डेली ग्रोथ कशी होईल ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि स्वतः या फील्डमध्ये ॲक्च्युअलमध्ये कुठे एनर्जी घालवायची गरज आहे ना तिथे घालवा, ना की लोकांच्या कॉन्ट्रोवर्सीजमध्ये आणि प्रॉब्लेम्समध्ये एनर्जी घालवा. मी शपथ सांगते, आणि हे करत करतच आज आम्ही एवढं टिकलोय. शपथ सांगते तुम्हाला. त्यामुळे ना 100% मी कुठे कमी पडते ना, हे आधी तुम्हाला सवय झाली या गोष्टीची की माझं कुठे चुकतंय आणि त्याच्यावर मला काय इम्प्रूव्हमेंट करायचे, तुम्ही 200% या फील्डमध्ये ना, 200% सांगते हा, तुम्ही या फील्डमध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाहीत. माझ्याकडे जेवढाही माझ्या स्टुडंट लोकांचा सक्सेस रेशिओ आहे ना, ते सगळी जणांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे चिकाटी, म्हणजे कन्सिस्टन्सी. त्या चिकाटीच्या जोरावर त्यांना आधी काही कामं मिळत नव्हती ग्रेट, पण त्या चिकाटीच्या जोरावर आज त्यांना कामं पण आहेत, त्यांच्याकडे स्टुडंट पण आहे आणि त्यांनी आज भरपूर मोठ्या मोठ्या त्यांच्या बॅचेस पण चालू आहे. जसं मी पिंकीनी परवाच्या दिवशी टॅग केलेलं, मला मी काय केलं नव्हतं, मी फक्त तिने बॅच घेतली, तिची सक्सेसफुल बॅच झाली, मी त्याच्यावर फक्त लाईक दिलेला, कारण की मला छान वाटतं मुलं आयुष्यात मोठं करतात. तिने ते पटकन लाईकचा स्क्रीनशॉट काढून मला टाकलं की माझ्या फर्स्ट गुरु, आज त्यांचा मला लाईक मिळाला म्हणजे मला आशीर्वाद मिळाल्यासारखं आहे. आम्ही काय जाऊन सांगतो आम्हाला क्रेडिट द्या? आम्ही तर निस्वार्थपणे जाऊन फक्त लाईक केलेला ना. 500 ब्राईड झाले तिच्या, 500. आज पिंकी हा मेसेज बघत असेल ना, ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करेल. माझ्या सेकंड बॅचची स्टुडंट आहे ती. तेव्हा मी पण किती बिगनर होती, किती फ्रेशर होती, पण आज मी बघितलं ना, माझ्या प्रत्येक बॅचमधल्या इतक्या सक्सेसफुल झालेल्या चांगल्या चांगल्या मुली ज्या आमच्या आजही कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि या पूर्ण फील्डमध्ये मी ह्या पण बघितलंय, माझ्या बॅचमधल्या अनसक्सेसफुल झालेल्या मुली आम्हाला शिव्या घालतात. नाही, आता तुम्हाला चाकचूक वाटतंय, पण हिथून जर बाहेर पडलात आणि 6 महिन्यात तुमचं काय नाही झालं ना, तुम्ही पण त्यातल्याच कॅटेगरीत येणार आहे. मी ओपनली सांगते, कारण की मी टीचर आहे आणि मी एवढ्या वर्षापासून, माझ्या बॅच काय 1, 2, 3 नाही झाल्यात, माझ्या भरपूर झाल्यात. लक्षात ठेवा. आणि तुम्ही पण उद्या टीचर होणार, तुम्ही पण उद्या एक्सपिरियन्स मेकअप आर्टिस्ट होणार आणि तुम्हाला पण हे सगळं फेस करावं लागणार. समजतंय? त्यामुळे तुम्हाला खरं सांगते, दुनिया काय करते,
दुनिया काय बोलते त्याच्याकडे आपल्याला बिलकुल एनर्जी घालवायची नाही आहे. आपल्याला एनर्जी घालवायची 100% स्वतःच्या कामासाठी, की मी लोकांपर्यंत कशी पोहोचेल, लोक मला जास्तीत जास्त काम कसे देतील. आणि मला आता तुम्ही सांगू, जे मुली डेली व्लॉग्स टाकतायत ना, आता ही पिंकवाली, आता यांची नावं अजून माझ्या कोणाची पाठ नाही झाली, हिचे मी व्लॉग बघते. ती आपली मॉडेल गोरीपान तिचे बघते, ही पॅरिसवाली हिचे व्लॉग बघते, इंग्लिशमध्ये असतात कळत पण नाही मला तरी बघते मी तिचे व्लॉग. पण खरं सांगते मला ह्या लोकांचं एवढं भारी वाटतंय ना बघायला, की डेली 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 इतका कंटेंट त्यांचा प्रोग्रेसिव्ह होत चाललाय, कमेंट्स वाढत चाललेत, लोकांचे व्ह्यूज येत चाललेत. अरे हे करणार तरच तुम्हाला पुढे जाऊन लोक रेकग्नाइज करणार ना काय आहे. म्हणून मला हा सेशन स्पेशली या गोष्टीसाठी घ्यायचा होता ना, कारण की हे लक्षात ठेवा, आज अकॅडमी आमची आहे, सगळं आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी या अकॅडमीला ना एक चांगल्या वेमध्ये लक्षात ठेवावं, ना की काय नाही झालं आयुष्यात आमच्या अकॅडमी शिकव, हे सगळे फालतू गोष्टी नाही करायच्या. त्याच्यासाठी मी माझ्याकडे आलात ना परत, मी हेच विचारेन, बाई मला पेज दाखव तुझं आधी, तू इथून बाहेर पडल्यावर या 1 वर्षात काय केलेस. मी हेच विचारेन. जर माझ्याकडे रडत आलात ना उद्या 1 वर्षांनी की मॅम आम्हाला ऑर्डर नाही मिळत आहे, आमचे मेकअप खराब होत आहे, मी तर हेच बोलेन, आधी तर मेकअप किती वेळा केलायस ना ते दाखव मला, की कशावरून तुझे मेकअप जर प्रॅक्टिसनी खराब होत आहेत का, तू किती वेळा केलेस ऑर्डर आणि काय केलेस ते आधी मला सगळा डेटा दे. त्याच्यावर मग आपण पुढे बोलूया की आपण ह्याच्यावर सोल्युशन काय काढू शकतो. समजतंय? तर तुमच्याकडे काहीच नाहीये, तुम्ही अख्ख्या वर्षभरात 3 जणींवर मेकअप केलाय आणि तुम्हाला असं वाटतं की मला ऑर्डर आल्यावर माझा मेकअप एकदम फ्लॉलेस आणि एकदम बेस्ट होईल. कसा होईल? इथे 4 दिवस तुम्ही मेकअपची प्रॅक्टिस नाही केली तर 5व्या दिवशी तुम्ही मेकअप विसरताय, तुमच्या लक्षात नाहीये. तर तुम्हाला वाटतं ही कला जर तुम्ही 1-1 महिना 2-2 महिना केलीच नाही आणि तरी तुमचा मेकअप एकदम भारी होणार आहे. अरे आम्ही रोज करतोय, रोज, तरी सुद्धा कधी कधी आमच्या मेकअपमध्ये प्रॉब्लेम्स येतात रोज करून. मग विचार करा ना, कारण की कधी कधी काय काय लोकांची स्किन खूप वेगळी असते. आता तुम्हाला माहिती आहे, माझ्या आता रिसेंटली ब्राईड होती, तिच्या आईचा मोनोपॉज पिरियड चालू आहे. मोनोपॉज म्हणजे काय असतं की पाळी जायचा, तेव्हा तुम्हाला माहिती आहे एन्झायटी इश्यू असतो, कंटिन्यू घाम येत असतो, कंटिन्यू. माझीच एक स्टुडंट आली होती त्यांचा मेकअप करायला, तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी मला खूप जणांनी टॅग केलेलं, बिकॉज मी एवढी नशीबवान आहे ना, त्या घरामध्ये 10 सायडर करायला माझ्या स्टुडंट आल्या होत्या. विचार करा, आणि वेगवेगळ्या स्टुडंट आल्या होत्या ज्या एकमेकींना ओळखत नाही, सगळ्या वेगवेगळ्या बॅचच्या होत्या. आणि मी तिकडे गेल्यावर मला कळलं की तिथे सायडर्स पण माझे स्टुडंट करतायत, आईचा पण मेकअप स्टुडंटनी केलाय, बहिणीचा मेकअप पण स्टुडंटनी केलाय, सगळे स्टुडंटच होते माझे. मला इतकं प्राऊड वाटलं आणि प्रत्येकीने माझ्याबरोबर येऊन फोटो काढले, माझ्याबरोबर काय काय टाकलं, की किती छान मुवमेंट आहे हा. की मी तर कोणाला नाही सजेशन म्हणजे बोलवलं, पण त्या लोकांना, क्लायंट लोकांनी शोधून त्यांना ऑर्डरी दिल्या. लक्षात ठेवा. मग तिला घाम येत होता, पण तुम्हाला माहिती ती क्लायंट माझी इतकी चांगली होती, ती स्टुडंट बिचारी मेकअप करून गेली. ती म्हणाली, मी बोलली द्या ना मी टचअप करते, काय नाही, त्याचा मेकअप थोडा हलत होता. म्हणाली नाही हो, माझा मोनोपॉज पिरियड चालू आहे ना, तर मला ना साधी पॉन्ड्स पावडर लावली तरी असंच घामाने मी भिजते, तर असू दे काय नाही. तरी आम्ही असा नाही विचार केला की मी मोठी ना, मी कशाला हिला हात लावू, मी कशाला टचअप देऊ. तिला 3दा टचअप दिला मी, मनी मॅमनीच दिलेला टचअप. हे यार होणारच आहे असं काय, त्याच्यासाठी असं आहे का बिचारे माझ्या स्टुडंट असते एवढी चांगलं काम करते, तिला मी फोन करून सांगावं की कसला मेकअप केलास, काय गळला, काय संबंध. प्रत्येकीची स्किन वेगळी आहे, प्रत्येकीचा दिवसाचा तो मुमेंट, कधी टेन्शननी घाम येतो, कधी कशाने येतो. तिने तर तिचं बेस्टच बिचारीने दिलं होतं ना. होणार आहे, सगळं होणार. सगळ्या गोष्टीला मला फक्त तुम्हाला एवढंच रिक्वेस्ट करायची, पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी घ्या. कमी वेळामध्ये एकदम प्रो बनायला जाऊ नका. मी आजही मला वाटत नाही मला काय येतं, मी शपथ सांगते. मी स्वामींना एवढंच बोलत असेल ना, खरंच मला काय माझ्या आयुष्यात राजयोग आला की अचानक मी एवढं मुलांना शिकवू शकते आणि हे करू शकते. मला आजही असं नाही वाटत की आपल्याला एवढं सगळं येतंय. मग तुम्ही लोकांची तर स्टार्ट आहे यार या फील्डमध्ये. कमीत कमी तुम्हाला एक चांगली मेकअप आर्टिस्ट व्हायला 2 ते 3 वर्ष तरी एफर्ट्स द्यावे लागतात यार. त्यामुळे स्वतःला प्लीज 6 महिन्यात 8 महिन्यात जज नका करू. मी हे तुम्हाला कळकळीने सांगते, समजला. आणि कन्सिस्टंट राहा. काम जेवढं लोकांपर्यंत पोचवत राहाल तेवढं काम मिळत राहील, आणि काम मिळत राहील, प्रॅक्टिस कंटिन्यू होईल. प्रॅक्टिस कंटिन्यू होईल तरच मेकअपमध्ये रोज इम्प्रूव्हमेंट होईल. अपग्रेड करत राहा, त्या रिगार्डिंग व्हिडिओ बघत बसा,
त्या रिगार्डिंग छान असा सतत तुमच्या डोक्यामध्ये ना तुमच्या करिअरबद्दलच विचार चालत राहिले पाहिजे. जर ज्यांना करिअर करायचंय, एक्सक्युजेस नाही चालत राहिले पाहिजे की मी आज हे मग कशाला माझे प्रोडक्ट खर्च होतील, इथे परला 1000 रुपयेच देणार आहे, कशाला ऑर्डरला जाऊ. मग काय घरात बसून कोण देणार आहे? एका दिवसाला 1000 रुपये घरात झोपून कोण देणार आहे? कमी झाले 1000 रुपये? मी शपथ सांगते लाईफमध्ये ना, आणि मला हे कळकळीने सांगावं वाटलं ना, कारण की मी बघते सध्या खूप सारे कॉन्ट्रोवर्सी चालले आहेत मार्केटमध्ये, आणि मला असं वाटतं ना की तुम्ही ॲक्च्युली जेन्युअनली ना खूप खरंच लाईफचं ना चांगलं करावं माझ्यासारखं. त्याची स्वतःची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी. नका करू लोकांना जज. घरातल्यांना पण नका ब्लेम करू कुठल्याच गोष्टीत. जेवढं परवडतंय जमतंय तेवढं करायचं. आणि लक्षात ठेवा, आता काय काय लोक लाखो रुपयाची वेनिटी बनवते, काय काय लोक अगदी 30,000ची बनवतात. जेवढं झेपतंय तेवढं स्ट्रेच करायचं. दुसरे दुनिया नाचते, स्वतः नाही नाचायचं. स्वतःला एवढं कॅपेबल बनवायचं, मी ऑर्डर करेन, मी घेईन गोष्टी हळूहळू. काही गरज नाही आहे दुसऱ्यांनी केलं म्हणून आपण स्वतःला हे करायला. शांत राहा. मस्त हे फील्ड आहे, नेक्स्ट लेवलचं फील्ड आहे. आमचे पूर्ण आयुष्य 360 डिग्री चेंज झालेत. हे 15,000 रुपये जॉबला कमवणारी पोरगी मी तुम्हाला आज इथे उभं राहून सांगते, जिने आज आयुष्यातली 90% सगळी स्वप्न पूर्ण केली आहेत. 10%च राहिली आहेत, ती म्हणजे वर्ल्ड फिरायची आहे. तर एवढ्या कमी वर्षात माझं वर्ल्ड फिरून नाही होणार आहे, 10 वर्ष लागणार आहेत त्याला. त्यामुळे ते 10% राहिलंय. बाकी 90% जे आयुष्यात हवं असतं एक चांगलं लाईफ जगायला, ते मी सगळं केलंय फक्त एवढ्या कमी वर्षात. विचार करा, 15,000 रुपयाची कमवायची माझी लायकी नव्हती. आज करू शकले ना, का? माझ्या चिकाटीने, कन्सिस्टन्सीने. आणि मी आयुष्यात कधी कोणाला नावं नाही ठेवली, मी आयुष्यात कधी कोणाला ब्लेम नाही केलं. मी ज्या पण आर्टिस्टकडे शिकले त्या आर्टिस्टला लोकांनी नावं जरी ठेवली तरी मी विचार केला नाही, ह्याच्यातली ही बेस्ट क्वालिटी आहे, ही मी घेणार. मी ही नाही घेणार, ह्या असा बोलतो तो तसा करतो आणि ह्यानी हे शिकवलं नाही, हे नाही मी बावळटपणा केला आयुष्यात कधी. त्यामुळे माझा यूट्यूबचा व्हिडिओ ऐकाल ना, त्याच्यात मी ज्या लोकांकडून शिकले मी त्यांची सगळ्यांची नावं घेतली. मी माझी फर्स्ट क्लासमधली जी टीचर होती त्या टीचरनी रात्री मला 1:15 वाजता मेसेज केलाय. गायत्री मॅम म्हणून होत्या, त्यांनी रात्री मला 1:15 वाजता मेसेज केलाय की मुझे ग्रीष्मा नाम की मॉडेल ने आपका व्हिडिओ भेजा अमृता, आय एम सो प्राऊड ऑफ यू गर्ल. तिला काय वाटलं असेल विचार करा की हिनी माझं नाव घेतलं. की कल्याणची ही मेकअप आर्टिस्ट होती की मी तिच्याकडे पहिला क्लास केलाय. ही फिलिंग आहे ना, तुम्हाला नाही माहिती काय लेवलची आहे. आज मुली मोठ्या होतात, क्रेडिट देत नाही, नको देऊ दे. चांगलं करताय ना ह्याच्यातच आम्ही खुश आहे. वाईट करून येऊ नका बाबांना, खरं सांगते. काय, आणि तुम्हाला माहितीये बाहेर काय चाललंय. कोणीच नाही ते, कोणीच नाही. हो बाबूजा, आयुष्यात खूप बघितलंय, खूप टक्के टोणपे खाल्ले, जवळचे लांबचे मित्र मैत्रिणी सगळे बघितले. एक वेळ आल्यानंतर स्वतःशिवाय ना नवरा असतो, ना मुलगा असतात, ना कोणीच असतं. प्रत्येक जण हा स्वतःसाठी जगतो. आपण आपलं लाईफ आता स्टार्ट, तुम्ही तर खूप लवकर केलंय, मला तरी खूप उशीर झालाय, आम्ही दोघी तिघी आहोत त्यांना. पण खूप बेस्ट करा. आपल्या नशिबाने आपल्याला असा गुरु भेटलाय. कुठेतरी स्वामींची कृपा आहे की आज एका मार्गात असणारे आपण सगळे एकत्र भेटलो आणि मॅडमच्या छायाछत्राखाली आपण भेटलेलो. लव्ह यू मॅडम. नाही खरं मला ना असं खूप वाईट वाटतं यार. म्हणून मग तुम्हाला मी माहिती, आणि विचार करा